तेव्हा ज्ञानेश्वर अभ्यास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय सद्गुरू गणपतराव कदम गुरुजी यांना विनंती आहे, कृपया आपण आजच्या भागाला प्रारंभ करावा. आदरणीय कदम गुरुजी. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. तर योग दर्शनाच्या मधील आपण प्रकृती हा शब्द पाहिला. प्रकृती म्हणजे सत्व, रज आणि तम या 3 गुणांची साम्यावस्था म्हटलं तर प्रकृती. मग या प्रकृतीपासून प्रकृती आणि चेतन पुरुषाचा संबंध आला की त्या ठिकाणी मग पहिल्यांदा ती साम्य अवस्था राहत नाही, तिच्यात क्षोभ निर्माण होतो आणि मग त्याच्यापासून पुढच्या गोष्टी निर्माण होतात. प्रकृती महान महत्त्व निर्माण होते आणि महत्त्वाच्या नंतर मग महत्व अहंकार जन्माला येतो आणि अहंकारापासून अहंकारात पंचतन्मात्रा आणि उभय इंद्रियम. मग अहंकारापासून पंचतन्मात्रा आणि मन आणि 10 इंद्रिय असे निर्माण होतात तामस अहंकारापासून. आणि मग पंचतन्मात्रापासून सात्विक अहंकारापासून अंतरिंद्रिय मन, बाह्य इंद्रिये जे असतात 5 कर्म इंद्रिये, 5 ज्ञान इंद्रिय, असं पुढे झालं. मग त्या तन्मात्रेपासून पंचमहाभूत निर्माण होतात. म्हणजे प्रकृतीपासून महत्पासून अहंकार, अहंकारापासून पुढचे तन्मात्रा, अंतरेंद्रिय मन, कर्म इंद्रिये, 5 ज्ञान इंद्रिये आणि त्याच्यापासून स्थूल महाभूत निर्माण होतात. असे एकूण 24 जड वस्तू निर्माण होतात. आणि त्याच्यात एक पुरुष टाकला की पंचविंशतिर्गण 25 तत्व निर्माण होतात आपण पाहिलं. आता सत्वगुणात काय असतं, रजोगुणात काय असतं आपण खूप विस्तारानं पाहिलेलं आहे. आणि मग आपल्या स्वतःला त्याला बघता आलं पाहिजे. त्याच्यानंतर पुढे आपण पाहिलं पुरुष. पुरुष म्हटलं तर पुरुषाचे मुख्यतः 2 प्रकार आहेत, जीवात्मा आणि परमात्मा. जीवात्मे अनेक आहेत, परमात्मा एकच आहे. ईश्वर एकच आहे, परमात्मा ईश्वर एकच आहे. म्हणून फक्त जीवात्मे जास्त आहेत. प्रत्येक देहाच्या मध्ये वेगवेगळं आहे. जीवात्मा कधी परमात्मा होत नाही, कारण जीवात्म्याला पुन्हा जन्म मरण असतं, परमात्म्याला जन्म नसतं आणि मरण नसतं. त्याच्यानंतर ईश्वराचे गुण पाहिले आपण. ईश्वर एक आहे आपल्याला दिसला पाहिजे कसा एक आहे तो. व्यापक आहे, सर्वाधार आहे, सर्व शक्तिमान आहे, असे आपण 20 गुण पाहिले. आणि ईश्वर निराकार आहे, निर्विकार आहे, हे 13 गुण पाहिले. असे एकूण पुरुषाबद्दल आपण पाहिलेलं आहे ईश्वराचे संबंधी. आता आज आपण बघणार आहोत योग संबंधी. योग म्हणजे काय? योगाच्या संबंधी असं सांगण्यात आलं की प्रत्येक जीवमात्रामध्ये, विशेषतः मनुष्याच्या मध्ये अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त, अहंकार आहेत आपल्या प्रत्येकाच्या मध्ये. त्याच्या चित्तात जे आहे एक शक्ती आहे सुप्त अवस्थेच्या मध्ये, तिला अंतर्दृष्टी म्हटलेलं आहे. आणि त्या अंतर्दृष्टी मधातून निर्माण होण्यासाठी आपणाला योग करावा लागतो. ती काय करते, योगाचा संस्पर्श बुद्धीला झाला ते गंभीर बनविते. संकट काळामध्ये योग कामाला येतो, सघन विश्रांती देतो योग. एखादा मनुष्य शंकाग्रस्त असेल तर त्या शंकेपासून त्याला मुक्त होतो. काय केल्यानं? योग केल्यावर. अंतःकरणाच्या मध्ये जी एक शक्ती, चित्ताच्या मध्ये जी एक शक्ती आहे, सुप्त शक्ती आहे, ते दिव्य शक्ती आहे,
शक्तीला प्रगट करण्याकरता आपला प्रयत्न चालू आहे. ज्याच्यात ही शक्ती निर्माण झाली, सुप्त शक्ती, अंतर्दृष्टी निर्माण झाली, अशाच महापुरुषांच्याकडून, ऋषीमुनींच्याकडून आध्यात्मिक तत्वज्ञान निर्माण होतं, दिव्य ज्ञान प्रकट करतात. त्याचं उदाहरण वेद आहेत, ब्राह्मणे आहेत, आरण्यके आहेत, उपनिषदे, अशी पुन्हा षडदर्शन आहेत, 6 वेदांग आहेत, रामायण महाभारत आहेत. असे जे महाकाव्य आहे ते त्या शक्तीच्या प्रगतीकरणाचाच परिणाम आहे. आयन तू परमो धर्मो यद्योग आत्मदर्शन, की आपल्या मध्ये जी शक्ती आहे, याज्ञवल्क्य ऋषी सांगू लागले की योगाच्या ज्ञानामुळं आत्मदर्शन होऊ शकतं आणि आत्मदर्शन करून घेणं हा परमधर्म आहे. पण प्रत्येकानं ते करून घेतलं पाहिजे. जीव स्वभावामध्ये विशेषतः जीव जो आहे शुद्ध आहे, बुद्ध आहे, मुक्त आहे. पण तो जेव्हा प्रकृतीच्या संपर्कात आला की तो बद्ध होऊन जातो. त्याचं कारण काय आहे? त्याच्यात अविवेक निर्माण होतो. जोपर्यंत अविवेक आहे तोपर्यंत प्रकृती योग आहे, आणि जोपर्यंत प्रकृती योग आहे तोपर्यंत त्याला बंध असतो. त्याच्यात काय असतं मग? दुःख, सुख, दुःख हे सगळे द्वंद्व त्याच्यामध्ये निर्माण होतात, जन्म मरण होतात, असं चक्र सुरू होतं. म्हणून याच्यातून सुटायचा मार्ग, औषध म्हटलं तर फक्त चेतन आणि अचेतन याच्यातला भेद समजून घेणं, समाधी अवस्थेत ते समजला पाहिजे. त्याला जेव्हा आता साक्षात्कार होतो, प्रकृती जड आहे, पुरुष चेतन आहे, तेव्हा अविवेक संपतो. अविवेक संपला, प्रकृतीचा संपर्क तुटतो. प्रकृती आणि जीवाचा संपर्क वेगवेगळा झाला की त्याला अपवर्ग म्हणजे मोक्ष प्राप्त होतो. त्यावेळी तो तदा द्रष्टुः स्वरूपी अवस्थानम, तो आपल्या स्वतःच्या रूपामध्ये स्थिर होतो. आता हा एक झाला. येम नियमाच्या योग साधनेनं समाधी प्राप्त करून घेता येते, असं न्याय दर्शनाचे म्हटलेलं आहे. मनाला समाहित करण्यासाठी ध्यान, योग करणं हे वेदांत दर्शन सांगते. असे खूप शास्त्रांच्या मध्ये व्याख्या आलेली आहे. आणि योग अनेक आहेत, एकच त्याला नावं वेगवेगळे आहेत. म्हणून योगचर्या करणं, तप करणं, जप करणं हे त्याचाच एक भाग आहे. म्हणून हिरण्यगर्भ जगदंतरात्मा, हिरण्यगर्भ म्हणजे जगाच्या प्रत्येक कणाकणामध्ये असणारी जी जीवनशक्ती आहे तीच आहे. तर योग हा जो शब्द मूलतः यूज हा जो धातू आहे त्यापासून योग हा शब्द बनलेला आहे. योगाचं काय काम आहे? योग काय करायला पाहिजे? आपल्या शरीराच्या मध्ये जो जीवात्मा आहे तो जगत चालक परमात्म्याला जोडणं, एकमेकाला जोडणं, या साधनांची जोड, संबंध प्राप्ती अष्टांग योगानं करा किंवा आणखी कोणत्याही करा. म्हणून आता भगवान कृष्ण अर्जुनाला सांगतात, अर्जुना समत्व चित्ताचे तेच सार जाण योगाचे. सगळ्या ठिकाणी समभावना निर्माण होणं हे योगाचं सार आहे. जेथ मना आणि बुद्धीच्या ऐक्याचे, बुद्धीप्रमाणे मन, मनाप्रमाणे बुद्धी चालते. अर्जुना हा फल त्यागून आवडे की असलगून, परी योग्या माझी योग भुरेत. काय सांगितलं? आपण एखादं कर्म केल्याच्या नंतर विशेषतः पारमार्थिक दृष्टीने हा विचार आहे. व्यवहारामध्ये बसलं तर फार अवघड आहे. आपण प्रत्येक कर्म काहीतरी मिळावं म्हणूनच करतो. म्हणून पारमार्थिक दृष्ट्या आहे की फल त्याग केला पाहिजे. आता प्रत्येक मनुष्याच्या मध्ये विशेष शक्ती असते, प्राण्यामध्येही असते, जडामध्ये सुद्धा शक्ती दिसते ना काही वेळेला. म्हणजे चेतन, अर्धचेतन आणि पुन्हा पूर्ण अचेतन, त्या दृष्टीनं प्रत्येक व्यक्तीमध्ये निसर्गानं काहीतरी विशेष एक गुण दिलेला आहे.
एक शक्ती दिलेली आहे. त्या शक्तीला आपण जागृत केलं पाहिजे. लहान वयात चांगल्या कुटुंबात मुलगा जन्माला आला तर त्याला ती गोष्ट, आता शिक्षण होऊ लागलेलं, भौतिक शिक्षण पोट भरण्याचं, पण आनंदाचं शिक्षण नाहीये. आता एका व्यक्तीचं तुम्हाला नाव सांगतो, तुमच्या लक्षात येईल. भारतामध्ये गान कोकिळा म्हणतात. कोणाला म्हणतात? स्वर सम्राज्ञी लता मंगेशकरांना म्हणतात. लता मंगेशकरांचा अत्यंत आवाज गोड आहे, स्वर मंजूळ आहे, आणि लहानपणापासून तिच्या घरामध्ये संगीताचं शिक्षण होतं. त्याचा लाभ घेऊन बाईनं खूप मेहनत केली आणि ती गायिका झाली. नुसतीच गायिका नाही तर समाजाच्या दृष्टीने तिने खूप मदत केलेली आहे. म्हणून प्रत्येकानं त्या बाईनं जसा प्रत्येक केला तसे अनेक लोक आहेत. जसं महात्मा फुले आहेत, आपल्या शक्तीचा उपयोग समाजाच्या उद्धारासाठी केला. जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे, त्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग दीन, दलित, मागासलेले, पिडलेल्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्यघटना. जवाहरलाल नेहरू सारख्याने या देशाची पहिली धुरा वैज्ञानिक दृष्टीवर बसवली. वल्लभभाई पाटलांनी किती आपल्याला मुक्त केलं. निजामच्या काळात आपण त्यांच्याकडेच होतो ना, आपलं राज्य होतं निजामात. वल्लभभाई पाटील यांनी ते त्याच्यापासून मुक्त केलं. म्हणजे अशी शक्ती काहीतरी प्रत्येकात असते. म्हणून पिकासो नावाचा एक मोठा चित्रकार झाला. अनेक दृष्टीने त्यांना लोकांनी नावं ठेवले. म्हणून जीवनामध्ये तुम्ही ज्या शक्तीला प्रगट केला त्या शक्तीचा समाजाशी संबंध आला की लोक त्याच्या दुर्गुणाकडे बघतच नाही, त्याच्या शक्तीचा उपयोग समाजासाठी काय झाला हे बघतात. म्हणून हा जो विषय आहे आपल्या, जसं मी बाईचं उदाहरण दिलं लताबाईचं, तसं प्रत्येक आमच्याकडे माझ्याकडे एक विद्यार्थी होती, बडबड्या म्हणजे अत्यंत गोड आवाज तिचा. तिला काय शिक्षण म्हणजे विद्यार्थिनी होतो, संगीताचं शिक्षण नव्हतं, परंतु ती ज्यावेळी एखादी कविता म्हणायला लागली, एखादं भजन म्हटलं, लोक मंत्रमुग्ध होतो. आता ते श्रीमंत झाले खूप, मुलगा डॉक्टर वगैरे आहे, त्याच्यात तो जो गुण आहे तो गुण सुप्त राहिला ना, त्याला पुन्हा वाव मिळाला नाही. पण असं होतं, त्या गुणाला प्रगट करणं आई वडिलांचं, गुरुचं काम असतं ते. म्हणून त्यावेळी हे जे आहे आपल्यामध्ये असणारा विषय, आपल्यामध्ये असणारा गुण, त्याला प्रगट करता आलं पाहिजे. हे योगाचं काम आहे. योगामुळंच हे जागृत होता. योग म्हणजे जोडणं. म्हणून म्हणतात, काय म्हणतात पुन्हा, की आपल्या देहात, आपल्या बुद्धीत, आपल्या कुटुंबामध्ये या गोष्टीचा शोध घेतला पाहिजे, कोणत्यात काय गुण आहे. सर्वसामान्य माणसाला सांगितलं माऊलीनं, म्हणून अग्नी सेवा न सांडिता, कर्माची रेखा लांडिता, आहे योग स्वभावता आपण पाची. आपण आपल्यामध्ये चूक आहे, आपल्याला ते प्राप्त करून घेते. अग्निसेवा न सांडिता म्हणजे संसारिक जे कामं असते ते सोडायची गरज नाही. जे तुमचे कर्म आहेत त्याला ओलांडून ज्यावेळी योगामध्ये जातो, त्याच्यात काय उदाहरण दिलं माऊलीनं दिलं, जरी जयाच्या इंद्रियांच्या घरा, नाही विषयांची या धारा, जो आत्मबोधाची या ओहरा पौडला असे. तो ज्यावेळी इंद्रियाच्या मध्ये आत आत जातो, मग विषय जरी त्याच्या भोवताला असतील तरी तो आत्मबोधाच्या मध्ये पहुडला असे, म्हणजे त्याच्यात एक रूप झालेला आहे. म्हणजे विषय त्याला काही करत नाही. दयाचे सुख दुःखाचे न्यांगे, झगटले मानस तेवो नेघे, विषयापाशी आली असे नरगे, ही काय म्हणून. काय सांगितलं माऊली सांगतात, सुख दुःख माणसाला होतात, त्यालाही होतात, पण जो योगामध्ये गेला राहिला, झगड मानस चेवो नेगे, त्याचं मन त्या सुख दुःखाला जाणत नाही. त्याच्या जवळ जरी विषय आला
ते त्याचा काही परिणाम होत नाही. इंद्रिय कर्माच्या ठाई वाढीनली परी कही फळ तुझी चाड नाही अंतःकरणी. एखाद्या कर्म घडले तरी त्याला ते फळ मिळावं असं त्याला वाटत नाही. आस्तेनी देहे येतुला जो चेतूची दिशे निदेला तो जिवंत आहे, उघड्या डोळे आहे, सगळे आहे, पण तोच योगारूढ भला ओळखेतो. जो जागृत अवस्थेत आहे तो विषयाकडे बघत. तुका म्हणे नेत्री केली ओळखन तटस्थ ध्यान विटेवरी. पांडुरंगाच्या ध्यानात तो आहे म्हणून म्हटलेलं आहे. माऊली म्हणतात की असं चित्त तुम्ही बनवा. तो योग आहे. तुम्ही परमात्म्याला जोडून घ्या, परंतु आपला जो शरीरात योग आहे तो समजला पाहिजे. तया स्वांतकरणचिता सकळ काम उपशांता परमात्मा परवता दूर नाही. परमात्म्याची प्राप्ती होऊन जंगलात चालले, तीर्थात चालले, तीर्थयात्रा करू लागले, काही पता लागेल. माऊली सांगतात आपल्या अंतःकरणात ज्या वासना निर्माण होतात त्याच्यावर जय मिळवा. सगळ्या कामाच्या वासना शांत होऊन करा, मग परमात्मा परवता दूर नाही. मग परमात्मा तुमच्यापासून दूर नाही. तो जितेंद्रिय सहजे सगळ्या इंद्रियाला जिंकून घेतो. तोच योगयुक्त म्हणजे त्यालाच योगयुक्त म्हणायचं. जेने साने थोरे नेणी दे कवने खाली. त्याला लहान मोठं असा भेद दिसत नाही. ज्यांनी आपल्या इंद्रियावर ताबा मिळवलेला आहे. म्हटलेलं आहे देखे सोनियाचे निखळ, एकदम सोनं आहे. मेरू सने ढिसाळ, मेरू पर्वता एवढं मोठं समोर आहे, पण माती यायचे ढिकळ सरशेची माने. जो योगामध्ये आहे त्याला मातीचा ढेकळ आणि सोन्याचा पर्वत, त्याला काही कोणत्यामध्ये फरक पडत नाही. अशी योग्यता कशाने येते? योगाच्या अभ्यासाने. योग केला तर. आता हा योगाच्या संबंधित ज्ञानेश्वर माऊलीचे एक आभण म्हणतो, लक्षात येईल. त्याच्याकडे कसं लक्ष द्यायचं? नाशिकाचा प्राण कोणे मार्गी येतो. नाकातून श्वास चालू आहे यायला, कुठून यायला तो? त्याच्या मध्ये जा. नाशिकेचा प्राण कोणी मार्गे येत, नाद दुमदुमित अनुहाती. त्याचा एक आवाज येतो, त्याला अनुहत नाद म्हटलेला आहे. कशामुळे यायला? या श्वासोप्रश्वासाच्यामुळे त्याचा आवाज येतो. इडे पिंगळेचा ओगसैरा दिसतसे. इड आणि पिंगला नारे जे आहेत ते येतात जातात, त्यावरी प्रकाश आत्मतेज. त्याच्यावर तुम्ही लक्ष केला तर आत्म्याचं तेज तुम्हाला मध्ये दिसायला लागते. ज्ञानदेव म्हणे अष्टांग योगिया साधितो उपाया याची मार्ग. याच मार्गाने माऊली सांगतात 8ही अंग तुम्हाला प्राप्त करून देतात. आपण काय करायला पाहिजे याच्यासाठी? प्रणवाचा भेद उकलावे देहात. प्रणव प्रणव म्हणतो, तसे वाचक प्रणव असं योगात म्हटलेलं आहे. परमेश्वराचं खरं नाव, मुख्य नाम प्रणव आहे. ह्या प्रणवाला देहात उकला. प्रणवाचे भेद उकलावे देहात, चंद्राची मी मात सांग तसे. त्या नाड्या ज्या वेगवेगळ्या आहेत त्याच्यात मी गोष्ट सांगतो. म्हणतात सहस्रदळावरी शुद्धाशे काय सांगितलं? सहस्रदल चक्र जे आहे शेवटचं चक्रपिंडामधील ते शुद्ध प्रकाश त्याच्यामध्ये आहे. त्या ते जे प्रकाशे चंद्र बाबा तुमच्यातली चंद्रनाडी प्रगट होते. तोपर्यंत गेल्या जाऊ लागल्या की उन्मिनेचे धासे चंद्रदळ गाजी. उन्मनी अवस्थेत तुम्ही गेलात म्हणजे मन राहिलंच नाही, परमात्म्याला जोडण्याचा प्रयत्न करू लागले. त्यावेळी मग सहस्रदळ ज्या आवाज देते. पश्चिम मार्गी बीजे 2 असतील, त्याच्यामध्ये 2 बीज आहेत. लक्षेला विज्ञान देव एकलाची, त्याच्यात एक लक्ष लावा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात शुद्ध ज्योती जाणे एक. ते शुद्ध ज्योत तुम्हाला समजायला लागेल. योग म्हटलं तर काही चमत्कार नाही. योग ही साधना आहे. तुम्ही ते करायला लागला की सहज तुम्हाला प्रगट होऊ शकते.
त्याच्यामध्ये एक सांगितलं क्रियायोग एक आहे. कसं आहे? तप स्वाध्यायेश्वर प्रणिधान आणि क्रियायोग हा साधन पादातलं पहिलं सूत्र आहे. काय सांगितलं? तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान या तिघाला मिळून क्रियायोग म्हटलेला आहे. म्हणून म्हटलं नुसतं ग्रंथ पाठ करून कसं होईल, क्रिया करता आली पाहिजे ते सांगितलं. आता तप करायचं. तप करायचं म्हटलं की आपल्या डोक्यात आहे जंगलात गेलं पाहिजे, मठात राहिलं पाहिजे असं जे वाटतं त्याच्याशी संबंध नाही. काय सांगतात, तुम्ही जे जिथं असाल, तुम्ही जे काय काम करू लागला असेल त्यावेळी त्याच्यात तुम्हाला सुख येते, दुःख येते, संकट येतात, शीत येते, उष्ण येते, सुख दुःख, मान अपमान, यश अपयश, क्षुधा तृषा या गोष्टी येतातच. तर त्या तुम्हाला सहन करण्याची शक्ती तुमच्यात आली पाहिजे. हे आलं की सहनशीलता आली की तिला म्हणायचं तप. ते तुम्ही त्याच्याकडे लागलात की ती गोष्ट जमते. मग पुढे म्हटले तप झालं अशा विरोधी द्वंद्वांना सहन करणं. त्याच्यानंतर आपल्या शरीराच्या मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वासना येतात, क्लेश राहतात. आणि बघ मोठे म्हटलंय त्यामुळे तपाच्या मध्ये 3 प्रकार. शरीराचं तप, वाचिक तप. वाचिक तप फार महत्वाचं आहे. तोंडानं वाटेल ते बोलू नये. जे आपणाला आवश्यक आहे, उपयोगी आहे तेवढंच बोललं पाहिजे. मानसिक तप, मनामध्ये सारखं सत्संगाचा विचार, चांगल्या गोष्टीचा विचार करणं हे तप. हे सर्व सात्विकच असले पाहिजेत. म्हणून म्हटलेलं आहे. आता काय काय महाराज शिव्या देतात, केवळ खूपच शिव्या देतात. ते कसं त्या कीर्तनाचा काय परिणाम होईल त्यांच्यावर? हा, एक नांदेडला मोठे कीर्तनकार होते, खूप लोक त्यांच्याकडे जायचे. आताही काही लोक आहेत, ते मी त्यांचा जात गेलो. ते इतके शिवाय द्यायचे लोकांना, काय मूर्ख हे हा ते हा. मग ते बरबड्याला कीर्तन होतं, कीर्तन झालं, रात्रीला सकाळी निघाले. मला एक शंका होती की हा माणूस काहीतरी व्यसनी आहे, इतकं शिव्या का देते विनाकारण? मग दारू सोडा म्हणून सगळे वारकरीच आहेत, तुम्ही ते दारूवर प्रवचन करून काय उपयोग आहे? जिथं दारू पिणारे लोक आहेत त्यांच्या करिता तुम्ही प्रयत्न करा. जर दारू पासून लोकांना मुक्त करायचं असेल, ते सकाळी ते पहिली बस होती आपलं 6ला, ते न बसलं ते मागत बसलो. काळ्यापर्यंत आले, काही केलं नाही. काळ्याला परतलीकडे नांदेडकडे की त्याने बिडी ओढायला सुरू केली. ब्रह्मचारी माणूस, तो मोठा माणूस आहे, हात धरला मी त्यांचा. काय महाराज तुम्ही रात्री इतके शिवाय द्यायला, हे का होय तुमचं? आता हे धूम्रपान का होय? काही बोलला नाही तो. का की इतराला विनाकारण शिव्या देऊन वाचा का खराब करता? म्हणून वाचिक तप, मानसिक तप. त्याच्यानंतर स्वाध्याय, स्व अधिक अध्याय असा त्याचा अर्थ आहे. स्व म्हणजे आत्मा, आत्म्याची जवळील गोष्टी, ज्ञाती बंधू आणि धन, या त्याला स्व म्हणतात. आणि अध्याय म्हणजे अभ्यास, वेदांचा अभ्यास, ज्ञानेश्वराचा अभ्यास, तुकाराम महाराजांचा अध्याय, हे सगळं करणं. योगी जनांचं चरित्र वाचलं पाहिजे, कारण चरित्रामध्ये आपणाला काहीतरी प्रेरणा मिळते. म्हणून या गोष्टी क्रियायोगामध्ये मोडतात. आणि म्हणून म्हटलेलं आहे. आणि शेवटी ईश्वर प्रणिधान, त्याच्यातलं शेवटचं जे आहे ईश्वर प्रणिधान आहे. क्लेश कर्म विपाकाशयेर परामृष्टा पुरुष विशेष ईश्वर हा. अनन्य भक्तीनं ईश्वराची आराधना करणं, चिंतन करणं आणि भक्ती करणं, प्रणमाचा सार्थ जप करणं, प्रत्येक कर्म केल्यानंतर परमेश्वराला अर्पण करणं, हे असं निर्मल चित्त बनवणं. चित्तामध्ये विक्षेप येतात, त्या विक्षेपाला काढून टाकलं पाहिजे. म्हणून हा जो क्रियायोग आहे हे बहिरंग साधन आहे. याच्यानंतर अंतरंग वेगळं आहे. म्हणून येम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार, हे जे 5 अंग आहेत ती बहिरंग म्हटलेली आहे. म्हणून हे जे आहे ते स्वाध्याय समजलं पाहिजे. स्वाध्याय म्हणजे एखादा पंथ नाही, पंथ धर्म नाही तो. स्वाध्याय म्हणजे आत्म्याचा प्रकाश देणार जे ज्ञान, त्याच्याशी संबंध आहे. तो देशाचा नाही, जातीची नाही, धर्माची नाही. म्हणून लिहिलेलं आहे ईश्वर प्रधान. ईश्वराला थोडं दिलेलं आहे का काही? म्हणून
अशा रीतीनं आपण आज पाहिलं योगाचा अर्धा भाग, आणि पुढचा जो भाग आहे आपण पुढच्या वेळी बघू. योग मंत्र जप करणं. ओम 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 नमः शिवाय, ओम भूर्भुव असे जे मंत्र आहेत याच्याशी एवढी साधना करणं, त्याच्यामुळं तुम्ही परमात्म्याला जोडू शकता. हे मंत्र योग आहे. म्हणून म्हटलेलं आहे मंत्र जपान मनोलयो मंत्र योग. ओंकार किंवा गुरुमंत्राच्या सार्थ जपानं आपल्या मनाचा लय होतो, त्याला मंत्र योग म्हटलेला आहे. दुसरा आहे हठ योग. हकार कीर्तितः सूर्य, ठकार चंद्र उच्यते. सूर्या चंद्रमस योगात भव योगो निगतती. मग काय सांगितलं, आपल्या शरीरात सूर्यनाडी आहे. सूर्यनाडी म्हणजे पिंगला नाडी. पिंगला नाडी म्हणजे ज्यावेळी उजव्या नाडीतून श्वास चालतो त्याला पिंगला नाडी म्हणतात. दुसरी आहे चंद्र नाडी. आता या पिंगलेला हकार म्हटलेला आहे आणि चंद्र नाडीला ठकार म्हटलेला आहे. चंद्र नाडी म्हणजे डाव्या बाजूकडून श्वासोश्वास चालणं. मग हिरडा पिंगला या नाड्यामधून प्राण वाहतो, प्राण चालू राहतो. त्याच्यावर आपण लक्ष ठेवणं, त्याच्यावर आपले नियंत्रण करणं, आणि त्याला हठ योग म्हटलेला आहे. हिरडा आणि पिंगलाला त्याच्यामधून जाणाऱ्या. हे दोन झाले मंत्रयोग, हठयोग. तिसरा आहे लय योग. प्रणश्वासानि श्वास प्रश्वास विषयग्रह नित्यष्टो निर्विकारस्य लयो जयती योगिनाम. श्वास बाहेरील वायू नाकाच्या द्वारानं आत घेणं याला म्हणतात श्वास. दुसरा आहे निश्वास. देहातील वायू नाकाच्या द्वारानं बाहेर टाकणं. हे श्वास आणि प्रश्वास हे चालू असतात. एका मोठ्या ग्रंथामध्ये मी पाहिलं की दोन्ही उलटच केलं त्यांनी, अर्थ चूक केला त्यांनी. पूर्वी इडेला पिंगला आणि पिंगलेला इडा करून टाकून असं होते. म्हणून मार्गदर्शकाची काय गरज आहे, पुस्तकामध्ये काय वेळेला चुकीचं दिलेलं असतं. ते शुद्धीपत्र काय ठिकाणी देत, काय ठिकाणी देत नाही ते. म्हणून म्हटलेलं आहे काय, समजलं का, श्वास निश्वास. ज्या अवस्थेत ते श्वास निश्वास एकमेकात विलीन होतात. मग इंद्रिय आपल्यासमोर कोणता विषय आहे तो ग्रहण करीत नाही, त्याच्यामध्ये चित्त राहतं. त्याचं देहाची क्रियाच राहत नाही. हे सर्व मानसिक व्यापार बंद होतात, चित्त निर्विकार होतं. म्हणून पुढे या अवस्थेला लय योग असं म्हटलेलं आहे. तर फार क्रिया नाही, परंतु लक्ष देणं आहे. चौथा आहे राजयोग. लक्षात आले का? पहिला काय आहे, मंत्रयोग, हठयोग, लययोग आणि राजयोग आहे. राजयोगाची व्याख्या कशी केली, कुंभक प्राणरोधांते क्रिया चित्तम निराश्रयम एवाभ्यास योगेन राजयोग पदम व्रजेत. कुंभकाच्या योगानं प्राणाला निरोध करणं आणि चित्त निरालंबावस्थेत टाकणं हे खूप अवघड गोष्ट आहे. आपल्या चित्तामध्ये काहीतरी वृत्ती असते, नंतर कुठलंच एखादं चित्र असतं, एखाद्या देवाची मूर्ती असते, ते आलंबन झालं ना, हे सांगते आलंबन ठेवून राहिलं ना पाहिजे. कुंडलिनी शक्तीच्या जागृतीमुळं अंतःकुंभक होतो. अंतःकुंभक म्हणजे श्वास मध्ये घेतल्यावर मधात थांबवणं, पुन्हा बाहेर सोडणं, बाहेर सोडल्यावर बाहेर थांबवणं, असे अंतर्कुंभक आणि बहिर्कुंभक असे दोन प्रकारचे आहेत. म्हणून ज्यावेळी अंतःकुंभक झाला की ही जी सुषुम्ना नाडीमध्ये आपला प्राण प्रवेश करतो. सुषुम्ना नाडीच्या आत अंतःकुंभकामुळं हा प्राण सुषुम्ना नाडीत प्रवेश केल्यानंतर आपल्या दोन्ही भुवयाच्या मध्ये, ज्याला आपण त्रिकूट म्हणतो, त्याच्यावर
तिथं निरालंब अवस्थेत जाण्याचं सूत्र आहे. तिथं आपण थांबलं पाहिजे. त्यामुळं चित्त सुद्धा निरालंब अवस्थेत थांबते. म्हणजे त्यावेळी चित्त कोणतंही आलंबन ठेवत नाही. कुठल्याही मूर्तीचं ध्यान नाही किंवा काही राहत नाही. म्हणून म्हटलेलं आहे चित्त स्थिर होते. त्यावेळी त्याला कशाचं भान राहत नाही. आम्ही आधी अंतरहित आकाशाप्रमाणे शुद्ध आहोत असं त्याला वाटतं. ते चिद आकाश त्याला म्हटलेलं आहे. पुढे म्हटले यावेळी बाहेर विषय चिंता आपोआप दूर होऊन जातात. आपल्या स्वतःच्या आनंद वृत्तीमध्ये तो तल्लीन होतो. मग त्याचे डोळे अर्धवट बंद असतात, अर्धवट उघडे असतात. त्यावेळी तो आत बघतो, भुवयाच्या मध्यभागी स्थिर राहतो आणि प्राण केवळ नासिकेपुरतच वाहतो. यालाच राजयोग अवस्था म्हणतात. या प्रकारची दीर्घकाळ जर साधना केली, अभ्यास केला, इंद्रियावर पूर्ण नियंत्रण योग्याचं होतं आणि त्याला संयम प्राप्त होतो. म्हणून मनामधून असे सगळे विषय काढून देता आलं पाहिजे. मग त्याला सहज मुक्ती प्राप्त होते. मनातून सर्व बाह्य विषय बाहेर काढून टाकल्यानंतर दोन्ही डोळ्याची जी दृष्टी आहे त्रिकुटामध्ये लावता आली पाहिजे. मग प्राण अपान या वायूंना नासिकेतून नासिकेत थांबता आलं पाहिजे. मन बुद्धीला संयम करता आला पाहिजे आणि इच्छा भय क्रोध काही शिल्लक राहत नाही. अशा रीतीनं हा राजयोग आहे. हा सोपा आहे, फार अवघड नाही. परंतु मागच्या गोष्टीनं करीत आलं तर सोपं आहे. मागं जर तुम्ही काहीच करता कसं जमेल? तर असं योगाचं कितीवर राहिलं सर आता त्याला चित म्हणजे ज्ञान, ज्ञानाचं आकाश असं चिदा आकाश म्हणजे चित अधिक आकाश चिदा आकाश. तर अशा रीतीने चित म्हणजे पोकळी, परंतु कोणती त्याच्यावरची त्रिकुटाच्या मधून वर गेल्याच्या नंतर निरालंब अवस्थेत जेव्हा चित्त जायला लागते ते चित्त कुठल्याच आलंबन घेत नाही. आलंबन जर असेल तर ते ध्यान हे राहतेच. ते ज्यावेळी अंतरहित आकाशामध्ये आपण शून्य आहोत, आपण बाहेरील विषय चिंता काही राहत नाहीत, अर्धवट डोळे उघडे असतात, डोळे बंद असतात, मध्यभागात स्थिर राहतो. यालाच आपण राजयोगावस्था म्हणतो. आणि अशा रीतीने तिथे जे पोकळी जी असते तिला तिला म्हटलंय चिद आकाश. चिद अधिक आकाश, बाहेरचं कुठलंच ज्ञान नाही, त्या आत्म्याच्या संबंधितच तेवढं असते. त्या म्हणून त्याला चिद आकाश असं म्हटलेलं आहे. लय होऊन जातो, काही त्यावेळी राहत नाही. आणखी